पे करके देखती है, पहले ही दिन से स्टेज हमेशा से सब्सक्रिप्शन बेस्ड प्लेटफॉर्म रहा है, क्योंकि हमें ये लगता है कि अगर आप प्रीमियम, सेंसिबल और क्वालिटी कंटेंट अगर डिलीवर करते हैं तो बहुत बड़ी ऑडियंस है जो देखना चाहती है। और जो पिछले कुछ सालों में ऑडियन्स की सगळ्यामध्ये पण मराठीत ती क्रांती कॉन्टेंटमध्ये तितक्या उत्क्रांती लेवलला खऱ्या अर्थानं गेलं नाही। कॉन्टेंट हा बनत होता, त्यासाठी व्यासपीठ तितकं आपलंसं म्हणावं अशी खंबीरपणे पाठांकन करणारं कोण उभं राहिलं नाही। या सगळ्या काळात ज्या वेळेला स्टेज येतंय ती ही परिस्थिती अशी आहे, पण ओव्हरऑल येणारा काळ कसा आहे, कशा पद्धतीचा आहे आणि यांच्या समोरची आव्हानं काय आहेत, खरं तर जाणून घ्या। खूप खूप स्वागत आहे राजेश। इतकी वर्ष आपण एकत्र काम करतोय, तुला अगदी इंडमोल शाईन पासून त्याच्या अगोदर ऍक्टर, त्याच्यापासून झी युवा, सोनी मराठी लॉन्चिंग मधला तू तशा अर्थानं तुझ्याकडे कायम एक ब्रह्मास्त्र राहिलेलं आहे। स्टेज ओटीटी नेमकं ह्यातलं म्हणजे कंपनी नाही क्रांती आहे असं ज्या वेळेला म्हणता तुम्ही, तर ती क्रांती नेमकी तू कशा पद्धतीची एक्सपेक्ट करता? थँक्यू ओळख करून दिल्याबद्दल। सो इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये अनेक चॅनल्स, अनेक प्रोडक्शन हाऊसेस आणि क्रिएटिव्हली जेव्हा मी काम करतो तेव्हा एकच लक्षात आलं होतं की चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याकडे एक संस्कृती आहे, एक संत परंपरा आहे। आपल्याकडे 200पेक्षा जास्त बोलीभाषा महाराष्ट्रात आहेत, म्हणजे खानदेश, विदर्भ, वराडी, नागपुरी, सोलापुरी, सातारी, कोल्हापुरी, मालवणी अशा अनेक भाषांमध्ये कंटेंट, तिथले क्रिएटर, तिथे नाट्यकला आहेत, परंतु प्रत्येकाला एक व्यासपीठ जे आहे ते मिळत नाही आहे। आणि आजच्या बेसिकली डिजिटल युगामध्ये ज्यांच्याकडे आत्ता काही खूप करून दाखवण्याची जिद्द आहे अशा लोकांसाठी आम्ही स्टेज आलो आहोत। हा एक मधला आपण म्हणूयात त्याला की दुवा साधण्याचं काम आम्ही करतोय, कलावान आणि आम्ही स्टेज। सो त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणं, त्यांची कला सगळ्यांपर्यंत पोहोचणं, स्पेशली बोली भाषेवरती आम्ही जास्त भर दिला आहे। जसं यापूर्वी आपण बघितलं असेल की स्टेज OTT हे बाकीच्या लँग्वेजमध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये जसं सक्रिय काम करतंय, तिथल्या बोली भाषांवरती काम करतंय, तिथल्या कल्चरवरती काम करतंय, बेसिकली अशी संस्कृती आपल्या महाराष्ट्रात प्रगल्भ आहे, त्याला इतिहास आहे, संत परंपरा आहे, साहित्य कृती आहे। सो अशा लोकांना घेऊन जी आता एक पोकळी निर्माण झालेली आहे, टेलिव्हिजन आणि नाटक सोडलं तर मराठीसाठी असं हक्काचं व्यासपीठ नाही आहे, जे डिजिटल प्लॅटफॉर्म नाही आहे, जो आम्ही तो बनण्याचा प्रयत्न करतोय, सगळ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही बिनधास्तपणे तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ती आमच्या माध्यमातून, स्टेजच्या माध्यमातून आपण मांडूयात। मला असं वाटतं की तुम्ही मांडता यापेक्षा आपण मांडतोय, कारण समोर बसलेले हे आपल्यापेक्षा वेगळे नाही आहेत, त्यामुळे निश्चितच ती महत्वाची नांदी आहे असं मला वाटतं। जो माणूस माझ्या सोबत बसलाय तो त्याच्याकडे बघितल्यावर ज्या पद्धतीने वाटतं किंवा ज्या पद्धतीचा डॉलर आहे 5.5 मिलियन किंवा त्या सगळ्याच्या पलीकडे असणारी जी आकडेवारी, त्याचा असणारा बिझनेस, त्याचा व्हॉल्यूम, ह्याच्या पलीकडे जर पाहिलं तर वय फक्त 30 आहे। त्याच्या पलीकडे ज्या 16व्या वर्षापासून काम करतोय, टेकमध्ये ज्या पद्धतीने त्याने स्वतः खऱ्या अर्थानं क्रांती घडवली आहे, वेगळ्या अर्थानं कॉन्टेंटसाठी एक जो मराठीत पाऊल टाकतोय, जिथे कलात्मकता, बोली आणि अर्थप्रवाही असणारा कॉन्टेंट नव्याने घेऊन येण्याचा ते प्रयत्न करतात। प्रवीण जी, मैं ये पूछना चाहता हूँ कि एक टेक का बंदा है, नॉन क्रिएटिव टेक्निकल बैकग्राउंड लेके ये वाला कंटेंट क्रिएट करे, अपनी बोली में अपनी कहानी बताए, ये थॉट कहाँ से है, ये मनीषा कहाँ से है? नमस्कार सबको, जय महाराष्ट्र। आप सबका बहुत बहुत धन्यवाद, आप सब लोग यहाँ पे आए हैं आज समय निकाल के। आज बहुत खुशी का दिन है कि हम स्टेज को धीरे धीरे करके अपने हर देश के कल्चर में, भाषा में, बोली में लेके जा पा रहे हैं। जो हमने शुरुआत की थी एक छोटे से आइडिया से। जो आपका सवाल है उसका आई थिंक जवाब यही है कि हमने हमारे घर पे जब हम बात करते हैं हमारे दादा दादी से, मम्मी पापा से, तो हम उनके साथ जैसे होते हैं वैसे ही रहते हैं। वहाँ पे हम कोई मास्क नहीं पहनते हैं कि अब इनके साथ हमें एक मास्क पहन के बात करनी पड़े। और ये एक बहुत बड़ी इंसाइट और स्टेटमेंट है कि जब आप अपने परिवार के साथ में जिस तरीके से रहते हैं, आप जब उसी तरीके को पर्दे पे उतारते हो तो आप
बहुत अपने आप को उसके अंदर देख पाते हो, अपनी संस्कृति को, अपने आसपास के कल्चर को, अपने पहनावे को, अपनी बोली को, अपने खान पान को, और वहाँ से कनेक्ट फील होता है। सो जो एक कहावत है कि कोस कोस पर बदले पानी और कोस कोस पर बदले वाणी, तो हमारे देश में हर 15-20 किलोमीटर में भाषा बदल जाती है, पहनावा बदल जाता है, संस्कृति बदल जाती है। तो इतना अमेजिंग देश है हमारा यहाँ पे। तो आई थिंक यहीं से वो एक इंसाइट मिली हमें कि हमें हमारी संस्कृति के लिए, हमारे बोली के लिए कुछ करना चाहिए। स्टेज शुरुआत होने से पहले आपने जैसे एक वीडियो में भी देखा कि हम लोग एक कंपनी रन करते थे, वीडी फील्ड, वहाँ से हमारी शुरुआत हुई थी। हमने करीबन 5 से 6 साल तक उस कंपनी को रन किया। किसी वजह से जब उस कंपनी में कुछ प्रॉब्लम्स आई, तब हमें लगा कि अब हमें क्या करना चाहिए, और वहाँ से फिर आई थिंक स्टेज की 2019 नवंबर में शुरुआत हुई। मुझे लगता है ये फिनिक्स वाला माहोल आहे, राखेतून उठणं जे आहे तशा अर्थानं राजेश हे आहे. मला एक सांग की ओव्हरऑल हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती आणि त्यानंतर मराठीतलं काय वेगळेपण घेऊन तू यायचं, तुझी इच्छा आहे आणि तुझा मानस? सो मराठीमध्ये करताना इतर भाषांमध्ये जसं हरियाणा किंवा गुजरात, राजस्थान आणि या प्रांतामध्ये नाट्यकला जी आहे ती एवढी विस्तारलेली नाही जेवढी आपल्या महाराष्ट्रात आहे. संत साहित्य परंपरा आहे किंवा खूप नवीन नवीन दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत. माझा हाच मानस होता की मराठीमध्ये येताना आपण पाथ ब्रेकर कसं करू शकतो डिजिटलसाठी. वेब सिरीज म्हटलं किंवा फिल्म म्हटलं की त्याचे काही ठोक ताळे आहेत, त्याचं गणित आहे, जे गणित सोडवता अनेक किचकट प्रश्न आहेत ते प्रश्न सहजरित्या मिळून कसे सोडवता येईल यावर माझा भर असेल की यामध्ये कुठलेही मधले दुवे नसतील. जी कला आणि आम्ही हा एकमेव एक पूल बांधण्याचा प्रयत्न करतोय. मराठी कंटेंटविषयी बघायला गेलं तर आत्ता ज्या पद्धतीने आम्ही कंटेंट ॲक्वायरी केलेला आहे आणि आगामी काळात वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आम्ही काम करतो. क्विक सिरीज असेल, वेब सिरीज आहेत, लॉंग फॉर्मॅटमध्ये करतो आहे आणि ओरिजिनल फिल्मसाठी करण्याचा मानस आहे. त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं हे आहे की विषयाची मांडणी, त्याची निवड आणि तो प्रयत्न की आपण कसं पुढे जाऊ शकतो, जे परिणामकारक ठरू शकेल, जे सामान्य ऑडियन्स म्हणजे अगदी खेड्यातल्या मुलांपासून, कारण की आजकाल डिजिटल क्रांती झालेली आहे. त्या क्रांतीमध्ये प्रत्येकाकडे डेटा आहे. मनोरंजन जे आहे, आपल्या मातीतलं मनोरंजन बघण्याचा जो त्यांना मिळत नाही आहे ते देण्याचं, प्रोव्हाइड करण्याचं स्टेज म्हणून आम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक गोष्ट आहे, आपल्याला लाभलेली महाराष्ट्राला संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं ज्या पद्धतीने अजून पुढे आलेलं नाही आहे, ज्यांचं चित्रण झालेलं नाही आहे, अशा गोष्टींना पुढे आणून त्यांचं कसं मनोरंजनात्मक पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हा एक उद्देश आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातल्या म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत जे काही कलाकार, कथाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, या सगळ्यांसोबत काम करण्याचं उत्सुक आहे. स्टेज टेक स्मार्टफोन है, एक्सेस सबके पास आज बराबर की है. तो आई थिंक आज जरूरी है बस उस कल्चर की सिनेमा को घर घर तक लेके जाने का. तो वहाँ पे हम कोशिश करेंगे कि मराठी सिनेमा को घर घर तक पहुँचा पाए डिजिटल के दौर के अंदर. याच गोष्टीला पुढे घेऊन जाताना राजेश, मला एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने आपला मराठी कॉन्टेंट बनतोय, मग तो टेलिव्हिजनचा असेल, नाटकाचा असेल, सिनेमाचा असेल, अशा वेळेला मराठी ऑडियन्स OTTसाठी सर्वार्थाने रेडी आहे असं वाटतं तुला? जिथे पॉकेटमधून शेल आउट करायला लागतंय आणि आपण प्रीमियम सेन्सिबल कॉन्टेंट आपण म्हणतोय, ते स्वीकारण्यासाठी ती मानसिकता आहे? निश्चित. हे चित्र जरी आपण बऱ्याचदा बोलतो की मराठी स्पेस, मराठी माणसं OTT बघणार का, आणि ते आत्ता कारण याचं कदाचित असं आहे की मराठीसाठी अजून आपण ती स्पेसच दिलेली नव्हती. आत्ता मराठी माणसांकडे पैसे आहेत का, ते एकदा OTT खर्च करून येतील का, तर निश्चित येतील. त्यांना चांगला कंटेंट दिला तर ते आवर्जून येतील. आत्ता आपण चित्रपटांची गणितं जो बघितली तर मराठीत खूप चांगलं रेकॉर्ड्स करतात मार्केट वाईज पण आणि या सगळ्यामध्ये.
सो मराठी अशातही ऑडियन्स चित्र आहे. येस, खूप आशादायी चित्र आहे. आणि जर महाराष्ट्रातून एवढा रेव्हेन्यू बाकीच्या प्लॅटफॉर्मसाठी जाऊ शकतो, जे इतर भाषिक म्हणजे ॲमेझॉन आहे किंवा नेटफ्लिक्स काय काय इतर OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना, आणि चित्रपट आहेत हाऊसफुल होत आहेत. सो निश्चितच आपल्या मातीतलं आपलं कंटेंट बघण्यासाठी कुठलाही, मग तो खेड्यातला असू दे किंवा शहरातला असू दे, तो ऑडियन्स नक्कीच चांगला कंटेंट द्या. 100% ते आपल्या OTTवरती येणार याचं पूर्ण आशादायी आहे. आणि त्यांचा आमचा रिसर्च पण झालेला आहे. नुकतंच 1 तारखेला आम्ही सुरू केलं आहे किंवा अनाऊन्स केलं होतं, आणि त्याचे जे आकडे आहेत ते खूप चांगले आहेत. सो ते खूपच चांगली सुरुवात झालेली आहे आमची. ते आकडे निश्चितच आम्ही आगामी काळात ओपन पण करू की कसं आम्ही वाटचाल करतो या सगळ्यांमध्ये. पण हा तुम्ही म्हणताय तो प्रश्न, की मला आशा आहे आणि विश्वास आहे की आपलं कंटेंट, जे मराठीतलं कंटेंट आहे ते बघण्यासाठी लोक येतील. प्रवीण जी, जो एवी दिखी उसमें एक टर्म थी, आर्टिस्ट का OTT. तो ये आर्टिस्ट का OTT मतलब क्या है? ये एक स्टेज की वो कहानी है जहाँ से स्टेज शुरू हुआ था एक्चुअली में. सो जैसे आपने पहला सवाल जब किया था कि नॉन कंटेंट के बैकग्राउंड के लोग एक कंटेंट की दुनिया में आ रहे हैं. सो जब हमने ये इंसाइट देखा कि हमें बोलियों में और हमारी संस्कृति में कुछ करना चाहिए, तो तब तक हमको भी ये आइडिया नहीं था कि हम फिल्में बनाएंगे, वेब सीरीज़ बनाएंगे, या हम इस तरीके से OTT को लेके जाएंगे. तो हमने सबसे पहले, इसलिए नाम भी स्टेज इसीलिए आया कि हम वो कलाकारों के लिए प्लेटफॉर्म बनना चाहते थे जो यहाँ पे आके अपनी संस्कृति और बोली में परफॉर्म कर सकें. तो स्टैंड अप कॉमेडी, पोइट्री, नुक्कड़ नाटक, फोक, हमारा जो लोकल फोक है इतना सारा, तो सबसे पहले हमने वहाँ से शुरुआत की थी. हमने बहुत सारा कंटेंट बनाया, बहुत सारा हमें लोगों का प्यार भी मिला, लेकिन कहीं ना कहीं ये था कि ऑडियंस को एक अच्छा सिनेमा देखना था. तो वहाँ से ये धीरे धीरे करके एक इंसाइट बनती गई, और जो एक आर्टिस्ट के लिए प्लेटफॉर्म था, फिर वो एक आइडेंटिटी का प्लेटफॉर्म बना. एक बड़ी इंटरेस्टिंग इंसाइट मिली हमें यहाँ से, मैं शायद वो शेयर करना चाहूँगा, क्योंकि हम इतना सारा कल्चर में कंटेंट बनाते हैं. तो हम तो इंटरटेनमेंट का प्लेटफॉर्म बना रहे थे, और हमने बहुत सारा कंटेंट बनाया, पोइट्री, कॉमेडी, फिल्में. हमें बार बार एक फीडबैक आने लगा कि आप हमारे संस्कृति को बचा रहे हो, और हमें ये भी समझ में आया कि हम तो इंटरटेनमेंट बना रहे थे, तो देन यूजर को ऐसा क्यों लग रहा है कि आप हमारी संस्कृति को बचा रहे हो. तो हुआ क्या, इतने समय में कभी भी उस बोली को, कल्चर को उतनी जगह नहीं मिली थी हमारे मेन स्ट्रीम के अंदर. और जब उन्होंने अपनी कहानी, अपने मुद्दे, अपने आसपास की चीज़ों को एक सिनेमा की तरह देखना शुरू किया, तो उन्हें लगा कि ये एक ऐसी जगह है जहाँ पे आके मुझे कंफर्टेबल फील होता है, यहाँ पे आके मुझे अपना फील होता है. ये जो हमारी इवन टैगलाइन है, बोली में अपनापन है. तो जो यूजर हमारे पास इंटरटेनमेंट के लिए आता था, वो वहाँ पे आके अपना फील करता था कि ये मेरी जगह है, यहाँ पे मुझे शायद वो जज नहीं किया जाएगा जो मुझे शायद बाहर की दुनिया में किया जाता है. और उसकी वजह से जो स्टेज के यूजर्स हैं, उनका ट्रस्ट, उनका जो कनेक्शन हमारी ब्रांड के साथ में, हमारे कंटेंट के साथ में, वो इतना ज़्यादा है कि दे आर वेरी वेरी सेंसिटिव अबाउट इवन व्हाट वी क्रिएट एज ए प्लेटफॉर्म. ऐसा नहीं है कि आप भाषा बोली के नाम पे कुछ भी परोस सकते हैं, बिकॉज ऑडियंस एक अपनापन क्रिएट करती है आपके साथ में, ऑडियंस आपके साथ कनेक्ट करती है वहाँ पे. तो आपकी बहुत बड़ी जिम्मेदारी बन जाती है कि आप एक रिस्पॉन्सिबल प्लेटफॉर्म की तरह प्रोजेक्ट करें अपने आप को, और आप उतनी ही रिस्पॉन्सिबिलिटी के साथ फिर कंटेंट क्रिएट करें. क्या बात आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रयोगशील असणं. आणि ह्याच्यामध्ये एक छोटीशी त्रुटी, उणीव अशा पद्धतीची एक राहते. ती जागा जी आहे राजेश, ती नव्या टॅलेंटची. कारण काय होतं, आपण सगळं बघत असताना खूप एस्टॅब्लिश बघतो, नंबर्स बघतो, त्याला असणारे बॅकग्राऊंडर चेक करतो. ह्या सगळ्यामध्ये जी माणसं येणार आहेत ती नवं टॅलेंट घेऊन येणार आहेत, नवीन चेहरे येणार आहेत. या कथाकारांसाठी, या दिग्दर्शकांसाठी, या आर्टिस्टसाठी, या म्युझिक डायरेक्टरसाठी कशा अर्थाने स्टेज त्यांना स्वीकारायला तयार आहे. कारण आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी गोष्ट आहे, प्रत्येक OTT ज्या वेळेला मराठीचं कॉन्टेंट घेऊन जातो आपण, त्यावेळेला एकच गोष्ट की हे नवीन आहे, हे एक्सपेरिमेंट आहे, हे नाही काही बघत. आणि मराठीत असेल, बंगालीत असेल, मल्याळममध्ये असेल, या तिन्ही इंडस्ट्रीमध्ये आजच्या घडीला वेगळ्या अर्थानं परिवर्तन घडतंय, वेगळ्या अर्थाने बदल घडतोय, वेगळ्या अर्थाने एक प्रयोग केला जातोय.
अशा वेळेला स्टेज हे स्वीकारण्यासाठी कितपत तयार आणि कशा अर्थानं तुमची कॉन्टेंट स्ट्रॅटेजी असते? निश्चितच चांगला प्रश्न होता. मुळातच स्टेज जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा हरियाणवी लँग्वेजमध्ये असेल, राजस्थानीमध्ये असेल, सो तेव्हाही आम्ही अगेन सरांनी जसं म्हणालात की ही कला no barrier for content, but I could see Neeraj Chopra on your as a brand ambassador. Are you planning to do something in sports also? सो सर नीरज चोपड़ा हमारे ब्रांड एम्बेसडर हैं स्टेज के. हमें ये लगा कि नीरज जिस तरीके से अपनी रूट्स को कैरी करके हर जगह रिप्रेजेंट करते हैं अपने आप को, वैसे ही स्टेज भी रूट से जुड़ के अपने कल्चर को, अपने भाषा को, बोली को रिप्रेजेंट करता है. तो नीरज हमारे ब्रांड एम्बेसडर हैं और रणदीप हुड्डा भी अभी हमने एज ए ब्रांड एम्बेसडर स्टेज में लिया है. सो ये लोग हमें सपोर्ट कर रहे हैं, हमें आगे बढ़ाने में मदद कर रहे हैं, हमारे कहानियों को आगे लेके जाने में हेल्प कर रहे हैं. बट स्पोर्ट्स एज ए जोनर हम काफ़ी कर रहे हैं. हमने हरियाणवी, क्योंकि एक ऐसी कल्चर है जहाँ पे स्पोर्ट को बहुत अच्छे से जिया जाता है, वहाँ से बहुत सारे हमारे प्लेयर्स निकलते हैं, बहुत सारे ओलंपिक के मेडल वहाँ से आते हैं. तो हम काफ़ी सारा कंटेंट हरियाणवी में एक्सप्लोर कर रहे हैं वहाँ पे. बट अगर कहीं से भी अगर हमें अच्छी कहानी मिलती है तो स्पोर्ट्स एज ए जोनर, स्पोर्ट्स एज ए थीम हम जरूर करना चाहें. सर अभी एक मूवी आपने देखा है, स्टेज पे दिखाया कि ऑलरेडी रिलीज हुई है मराठी मूवी, तो हम ऐसे भी बहुत मूवी शायद वहाँ पर आपके स्टेज पे देखेंगे. तो मुझे एक जो अनरिलीज मूवीज होती है, क्या उसका भी पाठ्यक्रम तुम्हाला आहे? ते मराठी मूवी बरेच आहे ते स्टेजपर्यंत थिएटरवर पोहोचू शकत नाही, तर तुम्ही काय त्याच्यासाठी स्टेज देणार आहात का? यस, निश्चितच. मी जसं आधीच सांगितलं की अनेक फिल्म्स बनतात आणि त्या प्रत्येक मूवी थिएटरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यातल्या अर्थकारण आणि बाकीच्या गोष्टी बाजूला सोडून द्या, त्या सगळ्यांनाच आपल्याला माहिती असतात. सो माझा पहिला प्रयत्न तो असेल की ज्या चांगल्या दर्जेदार फिल्म्स आहेत, ज्यांची कथा चांगली आहे, मांडणी चांगली आहेत, अशा फिल्मसाठी आमची दारं सदैव खुली आहेत आणि आपण त्या चर्चेतून पुढे जाऊ शकतो आणि आम्हाला आनंद होईल अशा फिल्म्स आमच्या प्लॅटफॉर्मवरती आल्या तर. थैंक यू. हम हर फिल्म को जगह देंगे जो स्टेज की कंटेंट स्ट्रेटजी में, हमारे फॉर्मेट में अगर हम उसको प्लेस कर पाते हैं. थिएटर एक जरिया है, हम भी चाहेंगे थिएटर में फिल्में जाएं, एक मराठी कल्चर को और वहाँ पे जगह मिले जो मिलती आई है. और अनरिलीज फिल्में हैं, ओरिजिनल फिल्में हैं, ओल्डी जो चली हैं, सब तरह की फिल्मों को हम कोशिश करेंगे स्टेज के ऊपर एक जगह देने की. थैंक यू. हॅलो, माझं नाव ज्योती व्यंकटेश आहे. बराच नेटवर्क मी बघतो OTTमध्ये, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन वगैरे. पण एक मात्र प्रश्न विचारायचा तुम्हाला की इज इट नॉट करेक्ट दॅट मराठी डझंट हॅव गुड कंटेंट? मराठी आय फील हॅज अ व्हेरी गुड कंटेंट कम्पेअर्ड टू अदर लँग्वेजेस. पण तरीसुद्धा none of the OTT platforms are interested in buying Marathi content for their platform. And what is the reason? Earlier there were 3-4 contenders for OTT, but none of them clicked in a big way. इसका अगर मैं आपको सर एक शायद ये ही है जिसको स्टेज कोशिश कर रहा है सोल्व करने की. ये सिर्फ एक OTT का प्रॉब्लम नहीं है, ये हमारी सोसाइटी का प्रॉब्लम है. हमने कभी भी कल्चर को और हमारी बोली को वो जगह दी ही नहीं. हमें लगा कि बोली में, स्पेशली मैं हरियाणा की बात करता हूँ क्योंकि मैं हरियाणा से आता हूँ, हमें बोली बोलने पे, हमें जैसे हम वैसे रहने पे बोला जाता था कि आप तो अनपढ़ हैं, आप तो गांव के हैं, आप तो गंवार हैं. और वो जो कॉम्प्लेक्सिटी है जो हमारे अंदर भर दी गई है, उसने एक ऐसा दीवार खड़ा किया है बाहर कि आपको वो दीवार तोड़ने में ही उतना समय लग रहा है. तो मतलब मैं किसी OTT के लिए ये नहीं बोलूँगा कि सबका अपना अपना स्ट्रैटेजी होता है. शायद वो लोग पैन इंडिया को देखते हैं, शायद वो मास को देखते हैं, शायद वो अपने कंटेंट से एक लार्जर ऑडियंस को उस तरीके से कैटर करना चाहते हैं. बट स्टेज वहीं पे ये इंसाइट लेके आता है, स्टेज यहीं पे वो वैल्यू लेके आता है कि हम एक रीजन में, एक कल्चर में कैसे हमारी कहानियों को लेके जा पाए, उन तक पहुंचा पाएँ. सो
ये मुझे लगता है OTT से ज़्यादा ये एक सोसाइटी का प्रॉब्लम है जिसको धीरे धीरे करके सोल्व करना पड़ेगा हम सब लोगों को मिलके। आप देखिए मैं अभी गुजराती में हमने शुरू किया, गुजराती सिनेमा पिछले 5-6 साल में कैसे धीरे धीरे करके ग्रो किया है। तो किसी ने बार बार कोशिश करी, एक बार फेल हुए, 2 बार फेल हुए, फिर धीरे धीरे करके लोग सिनेमा में जाने लगे, लोग थिएटर्स में जाने लगे। आज लालो जैसी फिल्म 50 से 70 लाख में बनी हुई आज 120 करोड़ रुपए कमा लेती है। तो ये एक बहुत बड़ा स्टेटमेंट है सबके लिए कि कैसे एक रीजनल सिनेमा बन रहा है और कैसे उसके अंदर लोग जा रहे हैं और देख रहे हैं। तो मुझे ऐसा लगता है कि शायद ये बदलाव, और इसीलिए जो हम अपने आप को बोलते हैं कि ये क्रांति है, ये समय के साथ और एक कंसिस्टेंसी के साथ आती है। और इसीलिए हमने उन जगह को चूज किया जहाँ से हमें तो सब, हम हरियाणवी में गए थे तो ये बोला गया था कि ये नए बच्चे आए हैं और पता नहीं थोड़े दिन में आएंगे और चले जाएंगे, क्योंकि किसी को भरोसा ही नहीं है कि अपने कल्चर में सिनेमा बनेगा और उस सिनेमा को कोई देखेगा। और वहीं से हमने शुरुआत की थी। मराठी में जहाँ तक मेरा जितना अभी तक का नॉलेज है, बहुत ही अमेजिंग रिच प्रीमियम कल्चर है जहाँ पे लोग बहुत ही रिस्पेक्ट और प्राइड के साथ कैरी करते हैं अपने कल्चर को। बहुत ब्यूटीफुल सिनेमा क्रिएट हो रहा है। शायद अगर स्टेज जैसा प्लेटफॉर्म आता है और वो एक अनलॉक करेगा उस क्रिएटर के लिए, उस फिल्म के लिए वो जगह, तो हम उसको डिस्ट्रीब्यूट कर पाएंगे बहुत ज़्यादा लोगों को। सो आई थिंक ये शायद वो जगह है जो स्टेज बना पाएगा, जो आपने सवाल किया। इन कंक्लूशन मैं यही कहना चाहूँगा कि लेट मी reiterate that though I see all the OTT platform, I prefer Marathi films, but I am not getting it. In Amazon also, I see Tamil, Malayalam, Telugu and Marathi films, but when Telugu films every week there are 3 or 4 releases. Marathi I have to wait for 3-4 months for one Marathi film. That is a sad state of affairs. आय थिंक त्याचं उत्तर हे घेऊन आलेले आहेत स्टेज आता विचारायला पाहिजे होतं की स्टेज विल इट कंपन्सेट फॉर दिस लॅक्युना 100% सर, दिस इज आई थिंक प्रॉमिस टू ऑल ऑफ यू कि हम आप जितना भी कंटेंट बनाएंगे उसको प्रॉपर जगह मिलेगी और उसको हम ऑडियंस तक लेके जाएंगे। रिलीज करना एक चीज़ होती है कि चलो आपने अपनी OTT के ऊपर कंटेंट को आप डाल दिया है और फिर कोई जनता उसको देख नहीं है। हम एज ए प्लेटफॉर्म इस चीज़ में बहुत बिलीव करते हैं कि अगर कोई कहानी है, अगर उसको लोगों ने देखा नहीं तो फिर उस कहानी का एक्चुअल वैल्यू डिलीवरी नहीं हो पाता है। और एज स्टेज हमारी कोशिश रहती है कि हम उन सारी कहानियों को घर घर तक लेके जा पाएँ। अच्छा, आप कब शुरू करने वाली एंड व्हाट द प्राइस फैक्टर विल बी, क्योंकि कॉमन मैन इज अट्रैक्टेड आल्सो बाय द प्राइस। सो सर, OTT इज ऑलरेडी रिलीज्ड, मराठी भी ऑलरेडी लॉन्च हो चुका है 1 तारीख को। कंटेंट इज ऑलरेडी लाइव, करीबन आज 35-40 फिल्में ऑलरेडी स्टेज पे लाइव है मराठी में। वी आर अक्वायरिंग, आज जैसे हम यहाँ पे मिले हैं, आप लोगों के पास बहुत सारी फिल्में होंगी या यहाँ पे बहुत सारे वो लोग होंगे जो फिल्में बनाना चाहते हैं। यहाँ से वो शुरुआत है कि हम अब हर हफ्ते, हर महीने उतना कंटेंट लेके आ पाएँ जो एक ऑडियंस को चाहिए और वो सर्व किया जाए वहाँ पे। बट द प्लेटफॉर्म इज ऑलरेडी लाइव and anybody can now download and like start taking a pride in Marathi content which is already streaming on our app. Do you mean it is a free platform everybody can see No. without any payment? It's a subscription based platform जो मैंने कन्वर्सेशन के दौरान भी बताया। हम लोग अभी 200 रुपये पर मंथ का प्लान लेते हैं जिसमें आप सारे कल्चर का कंटेंट देख सकते हैं। पिछले 5 साल में हमने हरियाणवी, राजस्थानी, गुजराती और भोजपुरी से करीबन ऑलरेडी 5 से 6 लाख लोग, 5 से 6 मिलियन, करीबन 50 से 60 लाख लोग ऑलरेडी सब्सक्रिप्शन लेके कंटेंट देख रहे हैं। और मराठी में भी जैसा राजेश ने बताया, पिछले 1 वीक से हमें काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिला है। पीपल ऑलरेडी स्टार्टेड बाइंग आवर सब्सक्रिप्शन एंड दे हैव स्टार्टेड कंज्यूमिंग आवर कंटेंट ऑल्सो। Can you tell some of the films which you have acquired Marathi? राजेश, सध्या तरी आत्ता जसं तुम्ही बघताय, ट्रेलर्स बघितले तुम्ही जे आम्ही ॲक्वायर्ड केलेले आहेत ते सखे सासनी, हिरोलो 1998 किंवा प्लस मायनस सारखी एक वेब सिरीज आहे। 4 आमच्या वेब सिरीज ज्या आहेत ऑलरेडी शूट सुरू झालेले आहेत त्यांच्या। आगामी काही फिल्म्स आहेत ज्या बनून रेडी आहेत, त्यांचे प्रमोशन्स आणि बाकीच्या गोष्टी आमच्या क्युरेटिंग सुरू आहेत।
सो जसं तुम्ही म्हणाला तसं अनेक फिल्म ज्या आहेत ज्या रिलीज नाही झालेल्या आहेत सो त्यांच्याशी आमची बोलणी ऑलरेडी सुरू आहे. येणाऱ्या काळात म्हणजे साधारण 1 महिनाभरात अजून काही सिनेमांची भर पडेल त्याच्यामध्ये. थँक्यू सर. पुष्कर जोग. आज खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठीचं हक्काचं OTT प्लॅटफॉर्म आज लॉन्च झालेलं आहे. स्टेज मराठी OTT. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे, कारण की माझ्यासारख्या ॲक्टर्सला किंवा निर्मात्याला ह्याची गरज होती, कारण की आपल्या हक्काचा एक प्लॅटफॉर्म जिथे आपण आपला मराठी कॉन्टेंट लावू शकतो असा एक प्लॅटफॉर्म आज लॉन्च झालेला आहे. याचा खूप 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 आनंद आणि अभिमान आहे. तर मी राजेशजी आणि प्रवीणजींचे आभार मानतो की अशा प्रकारचा त्यांनी OTT ॲप लॉन्च केला आणि आपला मराठी बाणा सगळीकडे फेमस होईल अजून. आणि खूपच अभिमान वाटतो आहे मला. ह्यांची एक लाईन आहे की ही कंपनी नाही आहे, क्रांती आहे आणि खऱ्या अर्थाने ही क्रांती घडलेली आहे. त्याबद्दल प्रवीणजी आणि राजेशजी यांचे खूप खूप आभार, अभिनंदन आणि माझ्याकडून त्यांच्या संपूर्ण टीमला स्टेज मराठी OTTला खूप खूप शुभेच्छा.